इथं ती जर महाराजांनी डरकाळी फोडली नसती ना, तर आपण हिंदू पण नसतो, हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आग्रामध्ये आले औरंगजेबला स्वतः भेटण्यासाठी. आपल्याला त्याच्या आधीच्या ऐतिहासिक सगळ्या घटना माहिती आहेत. मी काय कोणी ऐतिहासिक एक्सपर्ट नाहीये, पण फक्त म्हणलं की मी आग्र्यामध्ये आलो होतो हा किल्ला बघण्यासाठी स्वतःच्या डोळ्यांनी. हा आहे दिवाणे आमचा एरिया. प्रचंड मोठं गार्डन आहे इथं. या साईडला एंट्रन्स गेट आहे. त्या एंट्रन्स मधून छत्रपती शिवाजी महाराज आत आले असणार आहेत. या दिवाणे आम मध्ये बैठक का झाली? या किल्ल्यामध्ये दिवाणे आम आणि दिवाणे खास. आम म्हणजे सर्व सरदारांबरोबर भेटणार आणि खास म्हणजे 1 to 1 बैठकीसाठी स्पेशल लोकांच्या बरोबर असणाऱ्या बैठकीसाठी दिवाणे खास होता. तर आपल्या महाराजांना अपेक्षित होतं की दिवाणे खास मध्ये बैठक होणं अपेक्षित आहे. का? कारण की आपले महाराज हे औरंगजेबला भेटणार होते, तर ते दिवाणे खास मध्येच बैठक व्हायला पाहिजे. पण औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी दिवाणे आम मध्ये बोलवलं. आता हा जो दिवाणे आमचा एरिया आहे हा फक्त या किल्ल्यामधला एक पार्ट आहे. अजून हा किल्ला खूप मोठा आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे जिने चढत चढत शंभू राजांना घेऊन या दिवाणे आम मध्ये आले असणार आहेत. तो आहे औरंग्याची जागा. म्हणजेच जो कोणी मुघल बादशाह होता, अकबर, शहाजहान, जहांगीर, औरंगजेब, ती सगळी पिलावळी इथं बसायची. तर हा किती प्रचंड एरिया आहे. तर औरंगजेबाकडे सरदार किती होते? साधारण असा आकडा मी जो ऐकलेला आहे की 4 ते 5 हजार फक्त सरदारच होते. तर त्याच्यापैकी जे मेन सरदार असायचे त्यांच्या बरोबरची बैठक ही संबंध इथं चालायची. आणि इथंच महाराजांचा अपमान करण्यासाठी औरंग्याने महाराजांना इथं बोलवलं. एक राजा दुसऱ्या राजांना नजराने वगैरे देतात, ते सगळं झालं. आणि त्याच्यानंतर औरंग्याच्या माध्यमातून महाराजांचा अपमान झाला आणि त्याच्यानंतर आपल्या महाराजांनी डरकाळी फोडली. भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणलाय. आग्र्यात पोहोचेपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजार आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळ आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. आणि आपण जी म्हण ऐकतो ना की आता मोडलो तरी चालेल पण वाकणार नाही. सिंहाचे डोळे काय असतात ना, ते औरंग्याला त्या दिवशी समजलं असेल. तर हा तो दिवाणे आम एरिया. आता हे बघितल्यानंतर मला अक्षरशः असं वाटतं, आज हे सगळे टुरिस्ट लोक वगैरे आपण म्हणून इथं बघायला येतोय, पण त्या काळामध्ये या जागेवरती येणं म्हणजे असं समजा की तुम्ही भारतातल्या टॉप 400-500 लोकांपैकी असणार आहे, तरच तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. अशा लेवलचा हा एरिया होता, पॉवर सेंटर होतं. आपल्याला माहिती असेल जसं लोकसभा राज्यसभा आजच्या काळात आहे की भारतातले 400-500 सगळ्यात जास्त प्रतिनिधी मोठ्या लेवलचे ते सगळे तिथं जातात. तसं त्या वेळेला मुघल सल्तनत अख्ख्या भारतामध्ये होती. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे सरदार, उमराव हे सगळे इथे येत होते आणि या सगळ्यांवरती राज्य करत होते ते मुघल. त्याचं कारण काय? आपलाच हिंदू वर्सेस हिंदूंचा वाद, जातीपातीचा वाद, आपल्या पैसेवाल्यांचा एकमेकांशी होणारा वाद, सरदारांचा दुसऱ्या सरदारांची असणारे हेवे दावे, याच सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन या मुघलांच्या पिलावळीने भारतावरती राज्य केलं आपल्याच हिंदूंच्या चुकीमुळे. नशीब समजा महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली, त्याच्यामुळे ते पूर्ण रिव्हर्स झालं आणि त्याच्यानंतर इंग्रज आले आणि ते पण गेले आणि त्याच्यानंतर आज आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत. इथं ती जर महाराजांनी डरकाळी फोडली नसती ना, तर आपण हिंदू पण नसतो, हे लक्षात ठेवा.